हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि काना तर उठलेला आहे, पण वरती आता त्याला झोपीला होता असं, कारण तो पाठीच उठलेला राहतो. त्याला लई लवकर उठायला आवडतं वाटतं, तो पाठीच उठतो. आता आत्या चाललंय त्याला झोपी लावायला, नादी लावायला बी घेऊन चालल्या काहीतरी. आणि हे डेकोरेशन आम्ही अजून तसंच ठेवलं आहे, फक्त फुग्यांचं. बाकीचं रात्रीच झाडून टाकलं लगेच, कारण रात्री काना रडायला लागला ना थोडासा. मग नंतर आम्ही काही फोटो वगैरे पण नाही काढले, काहीच नाही, कारण त्याच्यापेक्षा फोटो काय एवढे इम्पॉर्टंट नाही. तो थोडा सगळं नवीन नवीन होतं ना, त्याच्यानं थोडासा रडायला लागला होता, त्यामुळं मग आम्ही फोटो वगैरे काहीच काढले नाही नंतर. आणि बाकीचं डेकोरेशन पण झाडून टाकलं, कारण आम्हाला वाटलं की तू गर्दीने असं थोडं त्याला हे होतं असं, म्हणून आम्ही ते पण सगळं झाडून टाकलं. आणि आता हे फुगे एक एक फुटू राहिली. तर मला कोबी बनवायचं आहे, भाजी शिजायला टाकून दिली. आता कानूल्याकडे जाते, पाहते तो काय करतोय. आणि बाबू बघायची झोपली. काना झोपला. काना पाहतोय असा फुग्यांकडे पाहतोय. फुगे आवडले त्याला रूम मधले. मी गेले बायकडे असा पाहतो, म्हणलं अरे झोप. मी सकाळी सकाळी जाऊन आलो त्याच्याकडे, मस्त खेळून आलो त्याच्यासोबत. मस्त टाइम जातो, मस्त येस. भारी वाटत. आज तसे रोज कोणी वर जात नाही पटकन, आज सगळे दोन वेळा वर गेले. मी खाली आल्यावर 4 वेळा वर जाऊन खाली आलो, नाही तर मी खाली आल्यावर डायरेक्ट कामावर बसायच्या वेळेस वर जातो. मी पण परत वर गेले. गणभाऊच्या रूम मध्ये मी हार्डली 2 वेळेस जात असेल दिवसात. आता मी सकाळपासून 5-6 वेळेस गेलो. का हो, हा लाडू फुटलाय म्हणते, तू मधी जाऊन तो काय सगळं राहणार आहे का? कुठे फुगा घेशील का तू? तो काय फुगा आहे का? मला काय डेकोरेशनला लावायचं आहे का? त्याला डेकोरेशन चांगलं लागतं. भांड्याला असं डेकोरेशन केलं का त्याला चव चांगली नसली तर चालेल, पण त्याला असं डेकोरेशन मोंडा लावून द्यायचं. कांद्याचा मोंडा कसला तसं त्याच्या भांड्याला मोंडा लावायचा. त्याची मुलगी बंद करायची. मला माहिती, मी काय करते माहिती, त्याला जर जेवायला द्यायचं असलं ना, कांदा कापून देईन, लिंबू देईन, काकडी देईन, मस्त असं भांडं लावून देईन, मग बरोबर पोटभर खाऊन घेतो. त्याचं मन लगेच भरत. भाजी कोणती असू मग, कोणची असू, आता कळलं ना. करायचं. हा तू सांगते मी ते. नाही, कोबी लावून ठेवलं पण कोबी खाल्लं चांगलं, किती मोठं खाल्लं. त्याला असं भांडं शो करून दिला का भांड्याचा, मग त्याला आवडत. मग कसं का असं खाऊन घेऊ, लाडू खाऊन घ्या, तो काहीच नाही होणार त्या. मन भरत. दुसऱ्याची बी टेस्ट तीची. त्याला सगळं ते जाऊ दे. पांघरूण झाली, चपात्या केल्या, कानाच्या आता मम्माचं मसाला चालू आहे आता. बॅग सगळ्या रिकाम्या करायच्या आणि कपाटात ठेवून द्यायच्या, पण आता त्याला पहिली जागा बघावं लागणार आहे. कर बरं, तू दाखी दे. जागाच नाही आता. कानाचे कपडे कुठे ठेवायचे? हा, जे नाही लागणार आहे ना ते याच्यात ठेवून. चला दादूचं सामान घेऊन. दादू आज दिवसभरासाठी खाली चाललाय, परत रात्री झोपायला वरती येणार आहे. दिवसभर काना खाली असणार, रात्री फक्त डायरेक्ट झोपायलाच वरती येणार. आणि सगळीकडे फुगे फुगे फुगेच झाले, वावरात सुद्धा फुगे होते. चला, आम्हाला केक कापायचा आहे आता. रात्री काना रडल्यामुळं आम्ही केक वगैरे कापायचा अट्टहास नाही केला, तसंच ठेवला. म्हटलं आज कापू, आणि काना रडायला लागला, मग सगळे गेले. प्रत्येकाला काम होतं संध्याकाळी, मग सगळे गेले. आता आज परत केक कापू. हा करू आता, केक वगैरे कापायचा. बाबू काय ना बघ, डेकोरेशन बघ. बाबू आली खाली. आता पण फुगे फुगे काही फुटून पण गेले. हे बघ, आपलं घर आहे, चल तुला घर दाखवतो. केक कटिंग करायचं आहे. दादू आधी लावत लावत सेलिब्रेशन चालू आहे. हॅपी बर्थडे. हो गए ना. हो येतो मॅडम.
ते काढलं असतं ना ते थोडं. नाही राहू नाही, दे, नाही, राहू दे. राहू दे रे बाबा. तुम्ही पूर्ण देशाला चालू करून हा. कार्यक्रम. राहिलं तर तशी. चालेल. तुझ्या वाट्याचा केक खातो बरं का. छोटे काका कुठे कॉलेज कॉलेज इकडे बघ येतो. आता तोच नका. तोच देत होते झालं, बाजूला ठेवा रे, मलाच खायचं त्याला. दरवेळेस चल, ठीक आहे, चल. हे मी ते वळलं काढतो. नाही नाही कानाची आंघोळ झाली मस्त पॅक केलाय आणि आता जोळीत झोपी लावायचं आहे ना दादू झोपायचं ना आता झोपून घ्यायचं मस्त चला जेवण वगैरे झालंय काना आल्यामुळं आमचा टाईम कसं जातोय तेच कळत नाही भूक पण लागत नाही आणि यार पडेल मी आज 12 वाजले आम्हाला जेवायला तरी कळलं नाही का भूक लागतीये का नाही त्याच्यामध्ये कसा टाईम जातो तेच कळत नाही आहे म्हणजे तसं तर जनरली माझं रोज आमचं 10:30पर्यंत आवरून जायचं 10:30 नंतर टाईमच जात नव्हता आता काल आला आहे तर 9 समजत नाही कधी वाजते आणि 10 समजत नाही कधी वाजते आज आम्ही इतकं पटकन काम आवरलं होतं म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही सगळं स्वयंपाक धुणं वगैरे सगळं झालं होतं म्हटलं कानासोबत टाईम स्पेंड करायचो पण तरी आम्हाला कळलं नाही आता 12-1 कसा वाजला काना झोपलाय तोपर्यंत मी ब्लॉग वगैरे एडिट करते सगळे दीदी पण झोपलाय कारण काना उठला की मग त्यांना पण उठावं लागतं अजून कानाला सगळं नवीन आहे तर एवढं काही आम्हाला ओळखत नाही आहे थोडंफार त्याला दीदी दिसलं पाहिजे 10-15 मिनटानंतर तरी त्यामुळं मग त्यांना पण सोबत राहावं लागतं त्याच्या अजून थोडी ओळख झाली की मग तो चांगला सेटल होऊन जाईल पण तोपर्यंत त्याला थोडी दीदींची गरज आहे तर चला मी पण ब्लॉग वगैरे एडिट करते आणि मग कानूली उठला की खाली जाते आमच्या दादूचा आणि आमचा मेकअप चालू आहे काय रे दादू कपडे घातले आता मला गंध लावायचा आहे पावडर लावून झाली आमची हा हा कशी लावली दादू सांग बरं अशी लावली अरे बाप रे हे बघा आमच्या दादूचा मस्तपैकी मेकअप झाला झोप झाली का गं दादूबाई दादू आमची दादू लई लाज येते मग अशी लाज येते आमची दादू हा हा कसे घालायचे दादू आपले फुगे कुठे आहे बरं फुगे हा हे काय किती फुगे आहे म्हणा आमच्याकडं किती फुगे हो आम्ही फुग्यांची शेती केली हा त्यांनी वावरातून एवढे फुगे गोळा करून आणले हे बघा इकडं फुगे हे काय हवा गेलेले फुगे सगळे फुगे झाले आता सकाळपासून फुगे गोळा करून राहिले पळून जाते ते एवढेच राहिले फक्त बाकी सगळे फुटत हेच चांगले राहिले फक्त बाकीचे फुटत गेले सगळे मस्त अशी शेपूची भाजी बनवली आणि बाजरीच्या भाकरीत दीदी तर संध्याकाळी दूध आणि भाकरच खातात दादू काय करती दादूला सांभाळायला आता माणसं लागणार आहे त्याच्यामुळे आता त्यांना आधी जेवायला दिलं आम्ही मागून जेवणार आहे हे ना दादू मी काय एकटं लोक म्हणा हा काय घालतो तू केलं तो कानाचे काका आणि कानाचे पप्पा आले ते नाशिकला गेले होते त्यांच्या एका महत्त्वाच्या कामासाठी राम राम चला आम्ही जेवणासाठी थांबलोय तुमच्यासाठी दादा तुम्ही खूपच खुश दिसताय या खुशीचं का कुठे येते काल एक बाळ आलं आज एक बाळ आलं त्याच्यासाठीच आम्ही डेकोरेशन दोघं बाळ एक्सपेन्सिव्ह आहेत हो हे तर प्राइसलेस आहे
काना तर प्राइसलेस आहे हे तर चला ठीक आहे. ह्याची अशी वसूल होती. फूक दो काय बोला तोटा बाप आहे मोठा. फक्त कानाच लवकर शिकतो. फक्त सुंठ्याचं नाव. माझ्या सुंट्याला म्हणतात इथे कानाला सांगण्यात येते आत्याचं लाडकं कोणी. काना बरं का. वकील लिंबे डाव. ह्या आहेत ना आपल्या आजीबाई, या सुनील जाधव आपल्या काकूच्या वकिलीनबाई आहे बरं का. नाही रे कान असं ते काही पण नाही ऐकतंय ऐकायचं गपचूप. बरं का एवढं. असं काही ऐकायचं नाही याचं. हा दादू पप्पाच. हो आले 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 काका आले काका आले. आ आ कसं दादू. चला कानासोबत खूप साऱ्या गप्पा मारून आता आलोय झोपायला. झोपायला यायची बी इच्छा होत नाही, असं वाटतं त्याच्याजवळच बसून राहावं, पण काय करणार, झोप पण तरी येते ना. सो चलो, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.